टाकून त्याचं आपलं दूध जे राहते त्याच्या दुधाचं प्रमाण बी वाढून जाते गाईचं आणि फॅट वाढते मेन म्हणजे दुधातलं. हे आपण डेअरीवर दूध देतो का नाही त्याच्यात आपलं फॅट 3 डिग्री 3.5 4 लागते. गाईच्या दुधाला कमी लागते पातळ राहते. तर ते फॅट वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकते म्हणजे नैसर्गिकरित्या होऊ शकते. आता बाकीचे केमिकलरित्या तर लोकांना माहीतच आहे मला सारे विकतच भेटते. तर ते औषधं न टाकता कारण ते जैरच झालं केमिकल झालं तर हे नैसर्गिकरित्या आपण तयार करून हे काही नाही फक्त हे असं एक टाकं किंवा नाही बांधणं झालं तर आपलं ताडपत्रीचं टाकं आपल्याला तयार करता येते. प्लास्टिक टाकून त्याच्यात पाणी टाकायचं आहे 4 इंची 5 इंची पाणी भरायचं त्याच्यात शेण आणि मातीचा घोडण तयार करून ते टाकून द्यायचं आणि याचे हे एवढंसं कल्चर जरी टाकलं तुम्ही एवढंसं ते हे पसरून जाते पूर्ण वाढत जाते. ते हे तुमच्या तिकडं गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा जे आहे तांदळाची एरिया जे जास्त आहे ते त्याचे जास्त तयार करते कारण तिकडे चिखल राहते का नाही. ते याच्यामुळं नायट्रोजनचं प्रमाण बी चांगलं वाढते. नायट्रोजनचं प्रमाण बी वाढून जाते. म्हणजे काही वेळेस काय होते का गाई गेले ते युरिया एवढूला टाकू लोक चारते नायट्रोजनसाठी. तर ते टाकायची गरज पडणार नाही. याच्यानंच तुमचं ते नायट्रोजन आणि गाईच्या दुधातलं फॅट वगैरे वाढून गाईची पचनशक्ती वगैरे वाढवण्यासाठी हे खूप चांगलं. हो आपण जे बाटा बनवतो ना समजा दुधाच्या गाईला बाटा देतोच आपण ढेपेचा त्याच्यात काही नाही असं काढून घ्यायचं अर्धा 1 किलो एवढालं म्हणजे खूप जास्त सवय लावासाठी पहिले थोडंसं कमी टाकायचं कारण गाई जनावर एवढे शुद्ध राहते तर त्याला काही वेगळं दिसलं तर खाले पाहत नाही. ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं जसं जे कुटार वगैरेचा जो बाटा बनवतो आपण त्याच्यात मिक्स करून हे त्याला चारणं चालू करायचं. त्याच्यात त्याचं दुधाचं फॅट आणि दुधाचं प्रमाण हे दोन्ही चांगलं वाढतं.